आई रुक्मिणीचं जुनं मंदिर आहे। या मंदिरामध्ये सगळं जुनं आणि दगडांचं काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं सर्व पालख्या येतात, सर्व देवांच्या पालख्या इथे येतात, सर्व दर्शनासाठी इथे येतात। त्यासारखं पुण्य नाही, लोकांना प्रत्येक मंदिरात जावं लागतं दर्शनासाठी, पण इथे सर्वजण, सर्व महिला, सर्व देवांचं इथे दर्शन होतं। त्याचप्रमाणे इथे आलेल्या सर्व पालख्यांचे आभार, त्याच मंदिर वारकरी संप्रदायाचे आभार, या मंडळ आणि ट्रस्ट करणं माझे मनापासून आभार। हे पावन झालेली भूमी आहे आणि हे आपलं जे प्राचीन विठ्ठल रुक्मिणी राही रुक्मिणी मंदिर आहे, हे मंदिर हे पुरातन काळातील आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे राही रुक्मिणी विठ्ठल समवेत हे एकमेव असं आपल्या महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एकमेव हे मंदिर आहे आणि हे जागृत मंदिर आहे। आज आमच्या दौंड नगरीमधील सर्व भाविक भक्त यांना ह्या दर्शनाचा लाभ होतो आणि पंचक्रोशीतील सर्व पालख्या, संतांच्या पालख्या इथे येत असतात आणि सर्वांना या पालखींचं दर्शन होत असतं आणि सर्व भाविक भक्त जेणेकरून महिला भगिनी पण उत्तमरित्या ह्या मंदिरामध्ये वर्षभर सेवा करीत असतात आणि आमच्या हे जे ट्रस्टी पण आहेत त्यांनी पण वर्षभर जे साधू संतांच्या ज्या पुण्यतिथी आणि जयंती होतात त्या पण खूप चांगल्या रीतीने सादर केलेले असतात। तर अशा पावनभूमीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बळीराजा सुखावू दे। आणि जे आता विद्यार्थ्यांवर जे चाललेलं आहे तर ते विद्यार्थी आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधून योग्य असा न्याय विद्यार्थ्यांना, आमच्या जी भावी पिढी युवा वर्गाच्या हातात आहे तर त्यांना न्याय मिळू दे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करते। आज आपल्या दौंड मधील प्रति पंढरपूर समाजात येणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त दौंड पंचक्रोशीतील कमीत कमी 16 पालख्या, गेले 50 वर्षाची परंपरा या दौंड शहराची आहे आणि इथे गेले 50 वर्ष आपल्या दौंड शहरामध्ये आजूबाजूच्या गावातील सर्व पालख्या इथे येतात। महाराष्ट्रातलं असं एकमेव मंदिर आहे जिथं राही आणि रुक्मिणी श्री विठ्ठलाच्या आजूबाजूला आहेत। त्याचप्रमाणे विठ्ठलांच्या मूर्तीच्या वरती महादेवाची पिंड आहे। असं असलेलं आपलं विठ्ठल मंदिर महाराष्ट्रातलं एकमेव विठ्ठल मंदिर आहे। या विठ्ठल मंदिरामध्ये लाखोच्या प्रमाणात भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। इथं सालाबाद प्रमाणे विश्वस्तांच्या वतीने सर्व प्रकारची सोय, इथं कुठल्याही प्रकारच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नाश्त्याची सोय केली असते, पाण्याची सोय केली असते आणि कुणाला काही इजा होऊ नये, काय त्रास होऊ नये यासाठी इथं ज्या आमच्या संघटना आहे विविध, जे कायम विठ्ठल मंदिर ट्रस्टला सहकार्य करत असतात, अशा 2 संघटना आणि 2 इथे त्यांचे अनुयायी पण उपस्थित आहेत। त्यांचंही सुद्धा या मंदिराला अनेक वर्ष झालं आम्हाला त्यांचं योगदान मिळतं। कृष्ण हरी, मी सचिन कुर्ते, विठ्ठल मंदिर ट्रस्टचा विश्वस्त। प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त या दौंड शहरामध्ये असंख्य भाविक या मंदिरामध्ये येत असतात। प्रति पंढरपूर असं समजलं जाणारं हे विठ्ठल मंदिर या भागातून, तालुक्यातून, या पंचक्रोशीतून 14 ते 15 पालख्या आपल्या या विठ्ठल मंदिरामध्ये येत असतात आणि हजारो लाखो भाविक सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनाची सुरुवात होते, रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत या दर्शन रांग असते। असं अत्यंत उत्साह या दौंड शहरामध्ये आहे आणि पालख्यांचं स्वागत, जंगी स्वागत संपूर्ण दौंड शहरातले सर्व संस्था असतील, मंडळ असतील, सामाजिक संस्था असतील, पक्ष असतील, सगळेच जण या सर्व पालख्यांचं अतिशय आनंदामध्ये स्वागत करत असतात आणि या निमित्ताने हजारो भाविक या मंदिरामध्ये दर्शनाचा लाभ घेत असतात। हेच पांडुरंगाला साकडं घालेल की भरपूर पाऊस होऊन दे आणि ज्या आता विद्यार्थ्यांवर जे संकट आले ते देखील दूर होऊन दे, हेच पांडुरंग चरणी प्रार्थना करत धन्यवाद।